नीट पेपर फुटी प्रकरणात आता दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णी यांना सीबीआयने अटक केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. 17 मे रोजी या दोघांना दिल्लीतील राऊज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं आणि न्यायालयानं त्यांना 10 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. पण या प्रकरणात आता आणखी एक मोठं नाव समोर आलंय आणि ते म्हणजे लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर. सुरुवातीला सायकलवरून जात विद्यार्थ्यांना कोचिंग देणारे शिवराज मोटेगावकर नेमके कोण आहेत? ते इतके लोकप्रिय कसे झाले? त्यांनी 100 कोटींचा वार्षिक टर्नओव्हर असलेलं RCC कोचिंग क्लासेसचं साम्राज्य कसं उभारलं? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. शिवराज मोटेगावकर यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील एका अतिशय सामान्य आणि गरीब शेतकरी कुटुंबात झाला. आई वडील शेती करून उदरनिर्वाह करत असल्यानं घरात शिक्षणाबाबत तेवढी जागरूकता नव्हती. सुरुवातीच्या शिक्षणानंतर ते उच्च शिक्षणासाठी लातूरला गेले. तिथं आपल्या मोठ्या बहिणीकडे राहून त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून त्यांनी MSc केमिस्ट्री पदवी पूर्ण केली. घरची परिस्थिती बेताची असल्यानं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच घराला हातभार लावण्यासाठी आणि स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी घरी जाऊन विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा आणि लातूरमधील महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर केमिस्ट्री विषयाचे प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीपासूनच त्यांना असणारी अध्यापनाची आवड आणि विषयावरील पकड यामुळे त्यांनी खाजगी शिकवणी सुरू केली. सुरुवातीला ते सायकलवरून जात विद्यार्थ्यांना शिकवणी द्यायचे. त्यानंतर त्यांनी एक खोली भाडेतत्वावर घेऊन 10 विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. केमिस्ट्रीसारखा विषय सोप्या भाषेत समजावून सांगण्याच्या शैलीमुळं मोटेगावकरांची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये व्हायला लागली. अल्पावधीतच विद्यार्थ्यांमध्ये शिवराज मोटेगावकर हे एमसर म्हणून लोकप्रिय झाले. विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत केमिस्ट्री शिकवणारा शिक्षक, विद्यार्थ्यांना मोटिवेट करणारा मार्गदर्शक आणि यशाचं सूत्र सांगणारा प्रशिक्षक अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली आणि मोटेगावकरांनी याचा विस्तार करायचं ठरवलं. सर्व विषय एकाच छताखाली शिकवायला हवेत या विचारानं त्यांनी विविध विषयांच्या तज्ज्ञ शिक्षकांना एकत्र केलं आणि RCC म्हणजेच रेणुकाई कोचिंग क्लासेसची सुरुवात केली. आज महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, संभाजीनगर, पुणे यासारख्या शहरात RCC पॅटर्नचा विस्तार झालेला आहे. घरोघरी जाऊन शिकवणी देऊन 10 विद्यार्थ्यांपासून सुरू केलेल्या RCC पॅटर्नची उलाढाल आज 100 कोटींच्या घरात असल्याचं बोललं जाते. गेल्या 23 वर्षांहून अधिक काळ केमिस्ट्री विषयाचं अध्यापन करणाऱ्या मोटेगावकरांनी अल्पावधीत चांगला जम बसवला. यामुळे विशेषतः नीट आणि मेडिकल प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. दरवर्षी नीटच्या निकालात त्यांच्या RCC पॅटर्नमधील शेकडो विद्यार्थी यशस्वी होत असल्याचा दावा ते करू लागले. यानंतर RCCचा प्रवास अक्षरशः झपाट्याने सुरू झाला. लातूरमध्ये त्यांनी स्वतःचा एक वेगळा RCC पॅटर्न तयार केला. विशेषतः नीट, जी आणि CET परीक्षांच्या तयारीसाठी RCCने स्वतंत्र ओळख निर्माण केली. नीट परीक्षेतील अनेक प्रश्न आमच्या नोट्स आणि गेस्ट पेपरमधून जसेच्या तसे येतात असा दावा शिवराज मोटेगावकर अनेकदा जाहीरपणे करताना दिसले. याच आक्रमक मार्केटिंगमुळे RCCची चर्चा राज्यभर व्हायला लागली. विद्यार्थ्यांच्या यशाच्या कथा, मोठमोठे निकाल, टॉपर्स, विद्यार्थ्यांचे फोटो, शहरोशहरी लागलेले होर्डिंग्स, सोशल मीडियावरील जाहिराती RCCने शिक्षण क्षेत्रात एक वेगळं ब्रँडिंग उभं केलं. कोरोनाच्या काळात जेव्हा संपूर्ण शिक्षण व्यवस्था कोलमडली होती तेव्हा मोटेगावकरांनी या संकटात संधी शोधली. आपल्याकडे असलेल्या यंत्रणेचा आणि डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करत त्यांनी ऑनलाईन शिक्षण प्रणालीत मोठी झेप घेतली. त्यांची आक्रमक जाहिरातबाजी आणि डिजिटल मार्केटिंगमुळं RCC क्लासेस लातूर आणि मराठवाड्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला. आज लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे RCCचं मोठं जाळं पसरलेलं दिसून येतंय. आज RCCमध्ये 40,000हून अधिक विद्यार्थी मार्गदर्शन घेत असल्याचा दावा करण्यात येतोय. RCC महाराष्ट्रातील JEE, नीट आणि CET कोचिंगसाठीची अग्रगण्य संस्था म्हणून पुढे आली. आता या नीट पेपर फुटी प्रकरणात मोटेगावकरांची नेमकी भूमिका काय? तर नीट परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर यांनी काही विद्यार्थ्यांसोबत एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या पेपरमध्ये आलेले प्रश्न आपल्या क्लासेसमध्ये कसे आधीच शिकवले गेले होते, त्या विषयासंबंधित आपल्या क्लासने कशी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली होती याबाबत ते चर्चा करताना दिसून येत आहेत. तसंच CBIनं ताब्यात घेतलेले आरोपी पी.व्ही. कुलकर्णी यांच्या चौकशीत शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर आलं. त्यामुळे CBIनं तपासाची चक्र फिरवत मोटेगावकरांची चौकशी करून त्यांना अटक केली. त्यांच्या मोबाईलमध्ये काही संशयित चॅट आणि संपर्क केलेले नंबर सापडल्यानं CBIचा संशय खरा ठरला. आता नीट पेपर फुटी प्रकरणात अजून धक्कादायक खुलासे होत आहेत. मोटेगावकर यांनी आपल्या मुलासाठी नीटचा पेपर NTAशी संबंधित असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी यांच्याकडून मिळवल्याची माहिती समोर आली आहे. CBIनं आता मोटेगावकर यांना अटक केली असून त्यांना परीक्षेच्या 10 दिवस आधी म्हणजेच
23 एप्रिल रोजीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरं मिळाली होती असं म्हटलं आहे. 18 मे रोजी त्यांना अटक करून दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर आता मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी सुनावण्यात आली आहे. एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा, सायकलवरून शिकवणी घेणारा शिक्षक आणि पुढे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोचिंग ब्रँडपैकी एक उभा करणारा उद्योजक, अशी शिवराज मोटेगावकर यांची कहाणी जितकी प्रेरणादायी वाटते तितकीच आता ती वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसते. या प्रकरणात पुढे आणखी कोणते खुलासे होतात, CBIच्या तपासात नेमकं काय समोर येतं, याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. नीट पेपर फुटेच्या प्रकरणाबाबत आणि मोटेगावकरांच्या यातील भूमिकेबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा.